नमस्कार. आज मी तुमच्या पुढे जाणून घ्या कार्तिक स्नानाचे नियम आणि महत्त्व काय आणि कथा. कार्तिक स्नान पद्धत आणि महत्त्व. भगवान श्री विष्णूंचा आवडता महिना आहे हा. कार्तिक स्नानारंभ कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झाले आहे. या दिवसात लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. असे म्हटले जाते की असे केल्याने मनुष्याचे सर्व संकट दूर होतात आणि त्याची सर्व पापे देखील धुवून जातात आणि भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपेचा वर्षाव होतो. व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. या महिन्यात जप, तपस्या आणि दान यांचेही मोठे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की कार्तिक महिन्यात स्नान करण्याचे नियम आहेत. तर त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. सतयुगानंतर कोणत्या महिन्याचे नाव आले तर ते कार्तिक महिन्याचे आहे. असे मानले जाते की या महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी देवही पृथ्वीवर येतात. या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. त्यामुळे या काळात काशी, प्रयागराज या तीर्थक्षेत्रांवर भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. परंतु जर काही कारणास्तव तुम्ही पवित्र नद्यांपर्यंत पोहोचू शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी आणून काही थेंब टाकू शकता. सूर्योदयापूर्वी स्नान करणे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर घरी आंघोळ केल्यानंतर तुळशी महात्म्य वाचतात. सकाळ संध्याकाळ घरातील मंदिरात तुळशीजवळ तुपाचे तेलाचे दिवे लावून कार्तिक महिन्याची कथा वाचतात. कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर दररोज केलेले स्नान 1000 गंगा स्नानासमान मानले जाते. कार्तिक महिन्यातच तुळशी माता आणि शाळीग्राम यांचा विवाह होतो. हा विवाह कसा झाला याची कथा आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, जरूर ऐकावी. आणि असे सांगितले जाते की सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावल्याने त्या व्यक्तीवर लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा होते आणि त्याचे घर सुखी होते. संपत्ती आणि समृद्धी, भक्तांची प्रत्यक्ष भेट श्रीहरीशी होते. कार्तिक महिन्यात अन्न, पैसा आणि वस्त्र दान करण्याचेही खूप महत्त्व आहे. शांत राहण्याचा आणि देवावर लक्ष केंद्रित करण्याचा हा महिना आहे. यामुळे माणसाला सर्व प्रकारचे सुख आणि शांती मिळते. त्यामुळे लोक या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. दर्भ हातात घेऊन स्नान करावे. स्नानाविषयी महर्षी अंगिरास यांनी सांगितले आहे की जर तुम्ही स्नान करायला गेला असाल तर हातात दर्भ घेऊन स्नान करावे, अशी मान्यता आहे. हातात दर्भ घेऊन पवित्र नदीत स्नान करा आणि दान करा. असे केल्याने सर्व प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो. त्याचवेळी घरात शुभाचे आगमन होते. म्हणजेच तुम्हाला तुमच्या कर्माचे चांगले फळ मिळते. तसेच जर तुम्ही दान करत असाल तर आधी तुमच्या हाताने पाणी दान करावे, नंतर दुसऱ्या कोणत्याही वस्तू दान करावे. त्यामुळे तुमची सर्व पापे तर संपतीलच, पण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आज आपण 3 कथा बघणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. एक वृद्ध आई होती जी चातुर्मासात पुष्करमध्ये स्नान करत असे. त्यांना एक मुलगा आणि सून होती. सासूने सुनेला फराळाचे पदार्थ बनवायला सांगितले, पण सुनेने रिकामा डब्बा ठेवला. मुलगा आईला पुष्करला सोडण्यासाठी निघाला. वाटेत आईला भूक लागली. मग तो म्हणाला, आई, इथे पाणी आहे तर तू खाऊन घे. मग आई फराळ करायला बसली. देवाच्या कृपेने रिकामा डबा फळांनी भरलेला होता. आईला फळे होती. पुष्करला पोहोचल्यावर मुलाने आपल्या आईसाठी झोपडी बांधून तो घरी परतला. रात्री श्रावण महिना आला आणि म्हणाला, म्हातारी आई, दार उघड. मग वृद्ध आईने विचारले, कोण आहेस तू? मी श्रावण महिना. म्हातारीने लगेच दार उघडले. म्हाताऱ्या आईने शिव आणि पार्वतीला अभिषेक केला, पूजा केली, बेलपत्र वाहिले.
निघताना श्रावण महिन्याने वृद्ध आईला आशीर्वाद दिला आणि झोपडीची एक भिंत सोन्याची झाली. नंतर भाद्रपद महिना आला. त्यानेही दार उघडण्यास सांगितले. वृद्ध आईने दार उघडले आणि भाद्रपद महिन्याने पाहिले की तिने व्रतपूजा छान पद्धतीने केली आहे आणि पितरांचे श्राद्ध करून ब्राह्मणांना जेवण दिले आहे. म्हणून वृद्ध आईला आशीर्वाद दिला आणि झोपडीची दुसरी भिंतही सोन्याची झाली. मग आश्विन महिना आला आणि त्याने दार उघडण्यास सांगितले. दार उघडल्यावर असे दिसले की नवरात्रीत अखंड ज्योत प्रज्वलित करून माता दुर्गा प्रसन्न झाली आणि सत्याच्या विजयाचा दिवस म्हणून वाईटाचा अंत झाल्याचा दिवस आनंदात दसरा साजरा करण्यात आला. निघताना आश्विन महिना आनंदी झाला आणि तिसरी भिंत मौल्यवान रत्नांनी बनवली गेली आणि वृद्ध आईला सदैव आनंदी राहण्याचा आशीर्वाद दिला. हे सर्व झाल्यावर कार्तिक महिना आला आणि त्याने दार उघडण्यास सांगितले. वृद्ध आईने दार उघडले. अतिशय आनंदी मनाने कार्तिक स्नान केले, दिवेदान केले आणि दिवाळी, गोवर्धन पूजा, भाऊबीज, गोकुळ अष्टमी, आवळा नवमी साजरी केली. निघताना कार्तिक महिन्याने आशीर्वाद दिला आणि झोपडीच्या जागी महाल बांधला गेला. म्हातारी गोरगरिबांची सेवा करून भजन आणि कीर्तन गात आपला वेळ घालवू लागली. मुलगा आईला घेण्यासाठी आला असता त्याला आई आणि झोपडी ओळखता आली नाही, म्हणून त्याने शेजाऱ्यांना विचारणा केली. त्यांनी सांगितल्यावर मुलगा आईच्या पाया पडला आणि म्हणाला, आई घरी चल. सर्व सामानासह आईला घरी आणले. सासूचे मोठेपण पाहून सुनेला लोभ झाला आणि तिने तिच्या आईला पुष्करला सोडून येण्यास सांगितले. म्हणून तिच्या पतीने सासूला पुष्करमध्ये सोडले. पण सुनेच्या आईला धार्मिक कार्यात अजिबात रस नव्हता. ती दिवसातून 4 वेळा जेवायची आणि ती दिवसभर झोपायची. चातुर्मास आले आणि गेले. जाताना झोपडी कोसळली आणि सुनेची आई गाढवाच्या योनीत गेली. कारण स्त्री ही लक्ष्मीचे रूप आहे आणि तिने लक्ष्मीप्रमाणेच खेळकर देवाची पूजा करून पाहुण्याला सत्कर्म व दान द्यावे. सून म्हणाली, आता आईला घेऊन ये. जावई सासूला न्यायला गेला तेव्हा ती कुठेच सापडली नाही. लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की तुझ्या सासूने कोणतेही धार्मिक कार्य केले नाही. ती फक्त खात असे आणि झोपत असे. त्यामुळे ती गाढवाच्या योनीत गेली. जावयाने गाढवाची योनी बांधून घरी आणली. त्याच्या बायकोने विचारले, माझी आई कुठे आहे? तेव्हा नवरा म्हणाला, तुझ्या लोभामुळे तुझी आई गाढवाच्या योनीत आली. मोठे मोठे विद्वान, ब्राह्मण, ऋषीमुनी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तुमच्या सासूच्या आंघोळीच्या पाण्याने आंघोळ केली तर तिला मनुष्य योनी प्राप्त होईल. मग सुनेनेही तेच केले आणि तिची आई पुन्हा मनुष्य योनीत आली. जसे त्या म्हाताऱ्या आईला लक्ष्मी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो, अशी लक्ष्मीचरणी प्रार्थना. तर आता बघूयात दुसरी कथा. एका गावात एक वृद्ध स्त्री राहायची आणि ती कार्तिक व्रत करत असे. उपवास सोडण्याच्या वेळी भगवान श्रीकृष्ण यायचे आणि खिचडीची वाटी ठेवून निघून जायचे. वृद्ध महिलेच्या शेजारी एक महिला राहत होती. तिला हे पाहून फार हेवा वाटायचा की त्या म्हातारीकडे कोणी नाही, तरीही तिला खिचडी खायला मिळते. एके दिवशी म्हातारी कार्तिक महिन्यात गंगेवर स्नान करण्यासाठी गेली. भगवान श्रीकृष्णांनी आपली खिचडीची वाटी ठेवली. शेजारच्या महिलेने ती खिचडीची वाटी बघितली आणि म्हातारी नसल्याचं पाहून ती वाटी उचलून घराच्या अंगणात टाकली. कार्तिक स्नान करून वृद्ध महिला घरी आली तेव्हा तिला खिचडीची वाटी सापडली नाही आणि ती उपाशीच राहिली. माझी खिचडी कुठे गेली आणि माझी खिचडीची वाटी कुठे गेली हेच ती पुन्हा पुन्हा म्हणत राहिली. दुसरीकडे शेजारच्या महिलाने खिचडी टाकली होती तिथे एक रोप उगवले ज्यात 2 फुले उमलली होती. एकदा राजा त्या वाटेने जात असताना त्याची नजर त्या 2 फुलांवर पडली आणि त्याने ती तोडून घरी आणली.
घरी आल्यावर त्यांनी ती फुले राणीला दिली आणि त्यांचा वास घेतल्यावर राणी गरोदर राहिली. काही दिवसानंतर राणीने 2 मुलांना जन्म दिला. दोघेही मोठे झाल्यावर कोणाशी बोलत नसे, पण दोघेही जेव्हा कधी शिकारीला जायचे तेव्हा वाटेत तीच म्हातारी भेटायची, जी अजूनही म्हणायची, माझी खिचडी कुठे गेली आणि माझी वाटी कुठे गेली. म्हातारी बाईचे म्हणणे ऐकून ते दोन्ही मुले म्हणायचे की आम्ही तुझी खिचडी आणि आम्हीच तुझी वाटी. प्रत्येक वेळी ते शिकारीला गेले की म्हातारी एकच म्हणायची आणि दोघेही तेच उत्तर द्यायचे. एकदा ही बातमी राजाच्या कानावर गेली. राजाला आश्चर्य वाटले की दोन्ही मुले कोणाशीच बोलत नाहीत, मग म्हातारीबाईशी कसे काय बोलले. राजाने त्या वृद्ध महिलेला महालात बोलावून विचारले की हे दोघे आमच्याशिवाय इतर कोणाशीच बोलत नाहीत, ते तुमच्याशी कसे बोलतात. म्हातारी म्हणाली, महाराज, ते माझ्याशी कसे काय बोलतात ते मला माहीत नाही. मी कार्तिक व्रत पाळत असे आणि भगवान श्रीकृष्ण मला खिचडीने भरलेली वाटी द्यायचे. एके दिवशी आंघोळ करून परत आले तेव्हा मला ती खिचडी सापडली नाही. मी म्हणू लागले की माझी खिचडी कुठे गेली आणि माझी वाटी कुठे गेली. तेव्हा या 2 मुलांनी सांगितले की तुमच्या शेजारच्या महिलाने तुमची खिचडी फेकून दिली. त्यातून एक झाड आले आणि त्या झाडाला 2 फुलं लागली. राजाने हे फूल तोडले आणि राणीला आणून दिले. राणीने त्याचा वास घेतला आणि 2 मुले झाली. देवाने आम्हाला तुमच्यासाठी पाठवले आहे आणि त्या म्हातारीला कार्तिक स्नानाचे फळ मिळाले. तर आता बघूयात तिसरी कथा. एका गावात एक ब्राह्मण आणि त्याची बायको राहत होते. ते रोज 7 कोस दूर जाऊन यमुना नदीत स्नान करायचे. एवढ्या लांबचा प्रवास करून बायकोला कंटाळा यायचा. तेव्हा बायको म्हणायची की आपल्याला मुलगा झाला असता तर बरे झाले असते. माझ्या मुलाची सून आली तर घरी आल्यावर आयते जेवायला मिळाले असते आणि सुनेने घरची कामे केली असती. बायकोचे म्हणणे ऐकून ब्राह्मण म्हणाला की तू बरोबर बोललीस, मी तुझ्यासाठी सून घेऊन येईल. ब्राह्मणाने एका गाठोड्यात पीठ घालून त्यात काही हिरे ठेवण्यास सांगितले. बायकोने सांगितल्याप्रमाणे गाठोडे बांधून ब्राह्मणाला दिले आणि गाठोडे घेऊन तो निघाला. ब्राह्मण काही अंतरावर गेला असता त्याला यमुनेच्या काठावर अतिशय सुंदर मुली दिसल्या. वाळूत घर बांधून त्या खेळत होत्या. त्यातील एक मुलगी म्हणाली की मी माझे घर तोडणार नाही, मला राहायला हे घर पाहिजे. मुलीचे म्हणणे ऐकून ब्राह्मण मनात विचार करू लागला की हीच मुलगी आपली सून म्हणून योग्य ठरेल. मुलगी निघून लागली तेव्हा ब्राह्मणही तिच्या मागे मागे तिच्या घरी गेला. तिथे जाऊन ब्राह्मण म्हणाला, मुली, सध्या कार्तिक महिना चालू आहे, त्यामुळे मी कोणाच्या घरी अन्न खात नाही. मी पीठ आणले आहे. तू तुझ्या आईला विचारशील की ती पीठ चाळून माझ्यासाठी 4 रोट्या बनवेल का. तिने माझे पीठ चाळून रोटी केली तरच मी रोटी खाईन. मुलीने जाऊन सर्व काही आईला सांगितले. आई म्हणाली, ठीक आहे, जाऊन बाबांना पीठ द्यायला सांग आणि मी रोटी बनवते. तिने पीठ चाळायला सुरुवात केली तेव्हा पिठात हिरे दिसले. त्या पिठात इतके हिरे आहेत तर त्यांच्या घरी किती पैसा असेल असा प्रश्न तिला पडला. ब्राह्मण जेवायला बसला तेव्हा मुलीची आई म्हणाली, बाबा, तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न लावणार आहात. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की माझा मुलगा काशीला शिकायला गेला आहे, पण तुमची इच्छा असेल तर मी साखरेच्या वाटीशी लग्न करून तुमच्या मुलीला घेऊन जाईन. मुलीची आई म्हणाली, ठीक आहे बाबा, आणि साखरेच्या वाटीशी लग्न करून तिला ब्राह्मणासोबत पाठवले. ब्राह्मण घरी आला आणि म्हणाला, रामाची आई, दार उघड आणि बघ, मी तुझ्यासाठी सून आणली आहे. बायको म्हणाली, जग टोमणे मारायचे, आता तुम्हीही टोमणे मारायला लागलात.
आपल्याला 7 जन्म मुलगा मुलगी नसेल तर सून येणार कुठून? ब्राह्मण म्हणाला, दार उघड आणि बघ. बायकोने दार उघडले तेव्हा तिला समोर आपली सून उभी असलेली दिसली. तिने आपल्या सुनेचे स्वागत केले आणि तिला आदराने आत नेले. आता जेव्हा ब्राह्मण आणि त्याची बायको आंघोळीला जायचे तेव्हा सून घरातील सर्व कामे करायची आणि जेवण बनवायची. ती त्यांचे कपडे धुवायची आणि रात्री पाय दाबायची. असाच बराच काळ निघून गेला. ब्राह्मणाने तिच्या सुनेला सांगितले की चुलीची आग कधीही विझू देऊ नकोस आणि भांड्यातले पाणी संपू देऊ नकोस. एके दिवशी चुलीची आग विझली तेव्हा सून तिच्या शेजाऱ्यांकडे धावत गेली आणि म्हणाली की माझ्या चुलीची आग विझली आहे आणि मला थोडी आग हवी आहे. माझे सासू सासरे पहाटे 4 वाजल्यापासून उठून यमुनेत आंघोळीसाठी गेले आहेत. ते थकून भागून कधीही परत येतील, म्हणून मला त्यांच्यासाठी अन्न शिजवावे लागेल. तेव्हा शेजारी म्हणाले, तू वेडी आहेस. हे दोघे मिळून तुला वेड लावत आहेत. त्यांना मुलगा नाही. सून म्हणाली, नाही, असे बोलू नका. त्यांचा मुलगा काशीला शिकायला गेला आहे. तेव्हा शेजारींनी सांगितले की ते तुला खोटे बोलून घेऊन आले असून त्यांना मुलगा नाही. आता सून शेजाऱ्यांच्या बोलण्यात गुंतली आणि म्हणाली, आता तुम्हीच सांगा, मी काय करू? शेजारीण म्हणाली, सासू आणि सासरे आले की जळलेल्या रोट्या बनव आणि मीठ नसलेली डाळ, डाळीतला चमचा खिरीत घाल आणि खिरीतला चमचा डाळीत घाल. शेजाऱ्यांकडून शिकून घेतलेले सगळे धडे डोक्यात ठेवून ती घरी आली. सासू सासरे घरी आल्यावर तिने ना त्यांना मान दिला ना कपडे धुतले. तिने सासू आणि सासऱ्यांना जेवायला दिले तेव्हा सासूने विचारले, सूनबाई, आज ह्या रोट्या का जळल्या आहेत आणि डाळही वेगळीच लागत आहे? तेव्हा सुनेने उलटे उत्तर दिले की जर तुम्ही 1 दिवस असे अन्न खाल्ले तर तुम्हाला काहीही होणार नाही. सासू सासरे त्यांना उलट बोलल्यानंतर ती पुन्हा शेजाऱ्यांकडे गेली आणि पुढे काय करायचे अशी विचारणा केली. मग शेजारीण म्हणाली, आता तू 7ही खोल्यांच्या चाव्या माग. दुसऱ्या दिवशी सासू सासरे आंघोळीला निघाले तेव्हा सुनेने 7ही खोल्यांच्या चाव्या हव्यात असा आग्रह धरला. तेव्हा सासरे बायकोला म्हणाले, चाबी द्या, आज नाही तर उद्या द्यावी लागेल. त्यानंतर सासूने सुनेला चाव्या दिल्या. सासू आणि सासरे गेल्यावर सुनेने दार उघडले तेव्हा तिला दिसले की काही धान्याने भरले होते, काही पैशांनी तर काही खोल्यात भांडी भरलेली होती. जेव्हा तिने वरची 7वी खोली उघडली तेव्हा तिला दिसले की शंकर, पार्वती माता, श्री गणेश, लक्ष्मी माता, कार्तिकेय, श्रीकृष्ण, तुळस, गंगा, यमुना आणि 33 कोटी देवी देवता उपस्थित होते. तिथे एक मुलगा चंदनाच्या पाटावर बसून जपमाळ घेऊन जप करत होता. हे सर्व पाहून तिने त्या मुलाला विचारले की तू कोण आहेस? तेव्हा तो मुलगा म्हणाला, मी तुझा नवरा आहे. आता दार बंद कर आणि माझे आई वडील आल्यावर दार उघड. हे सर्व पाहून सून खूप आनंदी झाली आणि स्वतः छान तयार होऊन चांगले कपडे घालून ती आपल्या सासू आणि सासऱ्यांची वाट पाहू लागली. सासू आणि सासरे यांच्यासाठी तिने चांगले पदार्थ बनवले. सासू आणि सासरे घरी आले तेव्हा तिने त्यांना मान देऊन प्रेमाने जेवू घातले आणि पाय दाबायला सुरुवात केली. पाय दाबत असताना सून म्हणाली, आई, तुम्ही स्नान करायला इतक्या लांब का जाता? गंगा यमुनेत स्नान करण्यासाठी जाऊन तुम्ही थकून जाता. मग तुम्ही घरीच स्नान का करत नाहीत? हे ऐकून सासूबाई म्हणू लागल्या की सूनबाई, गंगा यमुना घरात वाहत नाहीत. मग ती म्हणाली की हो आई, त्या इथेच वाहतात, मी तुम्हाला दाखवते. सुनेने 7वी खोली उघडून दाखवली तेव्हा शंकर, पार्वती माता, श्री गणेश, लक्ष्मी माता, कार्तिकेय, श्रीकृष्ण, तुळस, गंगा यमुना वाहत आहेत आणि 33 कोटी देवी देवता उपस्थित आहेत. त्याच पाटावर बसलेला एक मुलगा जपमाळ घेऊन जप करत आहे. आई म्हणाली, बेटा,
तू कोण आहेस? मुलगा म्हणाला, आई, मी तुमचा मुलगा आहे. तेव्हा ब्राह्मणाने विचारले, तुम्ही कुठून आला आहात? त्या मुलाने उत्तर दिले की मला कार्तिक देवाने पाठवले आहे. आई म्हणाली, बेटा, तू माझा मुलगा आहेस हे जग कसं मान्य करेल? मग आईने काही विद्वान पंडितांची मदत मागितली. पंडितांनी सांगितले की सून आणि मुलगा या बाजूला उभे राहावे आणि आईने दुसऱ्या बाजूला उभे राहावे. आईने चामड्याचे कपडे घातलेले असावे आणि तिच्या छातीतून दुधाची धार निघाली असेल. मुलाची दाढी आणि मिशा ओल्या आहेत आणि त्या दोघांचे एकत्र गाठ बांधली गेली आहे. तेव्हा असे मानले जाते की हा त्या आईचाच मुलगा आहे. तिने तेच केले. चामड्याचा ब्लाऊज फाटला आणि तिच्या स्तनातून दुधाचा प्रवाह वाहू लागला आणि मुलाची दाढी आणि मिशा ओल्या झाल्या. सून आणि मुलगा त्यांच्यातील बंधन एका बंधनात बांधल्या गेले. हे सर्व पाहून ब्राह्मण आणि त्याच्या बायकोला आनंदाला पारावार उरला नाही आणि ते चौघंही आनंदाने राहू लागले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.